2024 पर्वाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो अर्थात जर आपण पाहिलं तर यंग स्टार करंजाळी संघ, ज्या संघाने 2024च्या पर्वामध्ये तब्बल 10 फायनल मारलेला संघ आता मात्र विजयी झालाय. विजयी संघाचं हार्दिक स्वागत. तर पराजय संघ झालाय तो अर्थात योगी 11 संघ, ज्या संघाने इथेच पहिला 2 वर्षापूर्वी पराभवाची भूल पत्करली होती, त्या संघाने पुन्हा एकदा पराभवाची भूल पत्करावी लागली, परंतु थोडा संघर्ष कमी पडला. मित्रांनो, जीवनामध्ये आपण हरत नसतो तर आपला संघर्ष हरत असतो, परंतु संघर्ष हरलेला संघर्ष पुन्हा एकदा जिद्दीने पेटण्यासाठी आपल्याला अनुभव देत असतो, त्यात काही मात्र शंका नाहीये. धन्यवाद. हॅलो, कृपया दोन्ही संघ पवेलियनच्या समोर यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण पवेलियनच्या समोर यायचं आहे. आपण आता आपल्या सन्मानाची ट्रॉफी आपल्या खांद्यावर मिळवण्याचं जे मानस, दोन्ही संघांचे खूप खूप आभार. यंग स्टार क्रिकेट संघ करंजाळे वर्सेस योगी 11 पांगारी यांच्यामध्ये झालेली ही रोमांचकता फायनलच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाली आणि सुंदररित्या हा सकाळपासूनचा चाललेला सामना 16 संघ प्राचारण केले होते. या 16 संघांमधून फायनलच्या रूपाने हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले. तरी इतर 14 संघांचे आपण हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहोत आणि केलेलं आहे. तरी इतरही कुठल्या संघातले प्लेयर जर थांबले असतील त्यांनी देखील या मंचाकडे वळायचं आहे. आपण आता आपल्या सत्कार समारंभाच्या पलीकडे जाणार आहोत. राहुल आगरे, कृपया तिकडे जायचं नाहीये, कारण सूर्य अस्ताला जायच्या आधीच आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. इथे अनेक मान्यवर, माता भगिनी तसेच बाळ क्रिकेटवीर देखील आहेत, म्हणून लवकरात लवकर आपण हा कार्यक्रम संपन्न करू अशी मी आपणाजवळ विनंती करतो. सर्व कमिटी मेंबर, सर्व क्रिकेटवीर तसेच सर्व मान्यवर यांनी मंचावरती उपस्थित राहायचं आहे. मी क्रिकेट दोन्ही संघांचे कर्णधार आणि त्यांची संपूर्ण टीम यांना विनंती करेन की आपण मंचासमोर आसनस्थ व्हायचं आहे. योगी 11 पांगारे आणि यंग स्टार क्रिकेट संघ करंजाळी यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर पवेलियनकडे यायचं आहे. श्री सद्गुरू सेवा मंडळ आयोजित सद्गुरू क्रिकेट चषक 2024च्या माध्यमातून आपण भव्य दिव्य ओरम आर्म क्रिकेट स्पर्धेचं नियोजन आज या किंग मैदानावरती आयोजित केलेलं आहे. हे करत असताना आपण फायनलच्या रूपाने ज्या 2 क्रिकेटवीरांचं, 2 संघांचं आपण सोहळा करणार आहोत. तरी माझ्या सर्व क्रिकेटवीरांना विनंती आहे की आपण सर्वांनी या मंचाकडे वळायचं आहे. सद्गुरू सेवा मंडळ दाभिळ मोरेवाडी आयोजित सद्गुरू चॅम्पियन चषक 2024 स्वागत अशा वातावरणामध्ये आपण संध्याकाळच्या पळाला आलेलो आहोत आणि अंतिम टप्प्याकडे वळण्याच्या आधी आपण सर्वांनी या मंचाकडे वळायचं आहे. सन्माननीय आगरे साहेब, आपणही देखील मंचाकडे वळायचं आहे. अशा अनेक मान्यवर आपण या मंचावरती उपस्थित, माता भगिनी तसेच प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, अनेक मान्यवर यांना हॅलो या मंचावरती उपस्थित राहून आपण आपल्या कार्यक्रमाची सन्मानाच्या ट्रॉफ्या खांद्यावरती, दोन्ही संघांची ही परिपूर्ण जबाबदारी आणि त्याच प्रयत्नाने, त्याच मेहनतीने, त्याच आत्मविश्वासाने ह्या ट्रॉफ्या एकमेकांच्या खांद्यावर घेण्याचं हे मानस, दोन्ही संघ हे मैत्रीपूर्वक आहेत. आपण आज मैदानावरती पाहिलं तर एकमेकाच्या गळ्यात गळा घालून आनंद साजरा करत होते
असे हे दोन्ही संघ ते म्हणजे यंगस्टार क्रिकेट संघ करंजाळी आणि योगी इलेव्हन पांगारी हे दोन्ही संघ आपले बंधुप्रेम आपले मैत्रीप्रेम हे एकत्र जपूनच या कार्यक्रमाची एक रूपरेषा आखली आणि अंतिम टप्प्यापर्यंत ज्यांनी फायनल रूपी मजल मारल्या अशा दोन्ही संघांचे श्री सद्गुरू सेवा मंडळ सद्गुरू चषक 2024 आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हॅलो. यस, मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय किंवा मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन घ्यायचं. मित्रांनो, थोड्याच वेळात ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण देखील आपल्या डोळ्यासमोर येऊन ठेपलाय. बघता बघता मी सांगितलं होतं स्पर्धेची सुरुवात झाली, स्पर्धेचा शेवट देखील झाला. म्हणजे काय म्हणायला काही हरकत नाही. जयासाठी केला हट्टासक तो क्षण गोड व्हावा, तो क्षण देखील गोड होताना आम्ही पाहिला. या क्षणाचे या सोहळ्याचे साक्षीदार आज आम्ही पाहिलं. जर म्हणायला गेलं तर बोटांवरचं बोलणं कधी बोटांवरती आलं आणि बोटांवरचं बोलणं कधी आज सत्यामध्ये उतरलं आज तुमचं आम्हाला कळत नाहीये. स्पर्धेची तारीख निश्चित धरली होती आणि होय होय म्हणता म्हणता ती तारीख जवळ आली आणि सूर्याची किरण ओजस्वी आणि तेजस्वी सूर्याची किरण या मैदानावरती पडली आणि तब्बल दिवानगरी या सद्गुरू चषक या सोहळ्यामध्ये दंगून गेली. बघता बघता अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. स्पर्धेची सुरुवात झाली, स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील झाला. होय होय म्हणता म्हणता स्पर्धेमध्ये पहिला चेंडू फेकला गेला आणि नाही नाही म्हणता म्हणता स्पर्धेचा शेवटचा चेंडू देखील फेकला गेला. पहिला विजेता आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थात या 2024च्या पर्वाचा पहिला विजेता क्रम ज्याने पटकावला तो संघ देखील आपण पाहिला. तर यंगस्टर करंजाळी संघ या संघानं प्रथम क्रमांकाचा अंतिम विजेता ठरला आणि उपविजेता ठरला तो आता जर आपण पाहतोय तो अर्थात योगी इलेव्हन पांगारी संघ, ज्या संघानं पुन्हा एकदा नव्यानं जिद्दीनं पेटून उठण्यासाठी प्रयत्न केलं आणि जिद्दीनं पेटल्यानंतर यश आपल्या मागं लपलेलं असं हे त्यांना ठाऊक असताना सुद्धा त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून एक सांगावंसं वाटेन प्रयत्न वाळीचे कण रगडिता तेळही गळे. म्हणजे काय, प्रयत्न केले तर प्रयत्न वासी परमेश्वर, जो प्रयत्न करतो त्याच्या सोबतीला देव असतो, त्यात काही मात्र शंका नाही आहे. मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण या ठिकाणी समोर बसून घ्यायचं आहे प्लीज. यस, सर्व खेळाडूंना विनंती असेल, माझा आवाज ज्या खेळाडूंपर्यंत पोहोचत असेल त्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण प्लीज बसून घ्या. यस, या ठिकाणी करंजाळी गावचे सुपुत्र सन्माननीय नितीनजी कानिम करंजाळी गावचे सुपुत्र नितीनजी कानिम सर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मी विनंती करतोय दोन्ही संघ अंतिम सामन्याचे दोन संघ खेळले त्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना, संघ प्रशिक्षकांना, संघ चाहत्यांना आणि आजूबाजूला जमलेल्या माझ्या तमाम प्रेक्षकांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर येऊन बसायचं. प्लीज थोडं मित्रांनो सहकार्य करा. सद्गुरू संघाचे खेळाडू सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे प्लीज. यस, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज मित्रांनो थोडं सहकार्य करा. या सर्व खेळाडूंना, सर्व मान्यवरांना, सर्व चाहत्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन यायचं आहे. कारण मित्रांनो प्रत्येक खेळाचा, प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी सन्मान होईल. मी विनंती करतोय भागणे प्रतिष्ठानचे प्रतिनिधी सन्माननीय शैलेशजी भागणे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. या सर, तो देखील आपला मान असेल, सन्मान असेल. कारण
आपण जर पाहिलं तर या व्यासपीठावरती प्रत्येकाचा सन्मान केला जाईल, प्रत्येकाच्या कारकिर्दीनुसार या ठिकाणी मान दिला जाईल. यस मित्रांनो, सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या ठिकाणी व्यासपीठावरती म्हणजे अर्थात म्हणायला काही हरकत नाही. मनमनाच्या मंदिरात मूर्ती आज सजली आणि स्वागतात सज्ज झाली पुष्पांजली. आलेल्या सर्व मान्यवरांचा व्यासपीठावरती प्रत्येकाच्या कारकिर्दीनुसार, प्रत्येकाच्या सहकार्यानुसार या ठिकाणी सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती विराजमान असणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय नितीनजी काणे यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय त्यांना व्यासपीठावरती यायचं आहे. काशीनाथजी मोरे अर्थात जर सद्गुरू सेवा मंडळ दाभे याविषयी विद्यमान अध्यक्ष सन्माननीय त्यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. काशीनाथजी मोरे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. मित्रांनो, टाळ्या वाजवायच्या, टाळ्या कुठे आपण कमी करता कामा नये, कारण जी सकाळच्या 17पासून आपल्या अंगातून गेलेली एनर्जी पुन्हा एकदा आपल्याला या बक्षिसाचा जोश निर्माण करण्यासाठी, हे बक्षीस घेऊन नाचण्यासाठी एक प्रेरणा असेल, एक जोश असेल, एक जल्लोष देखील असेल. मित्रांनो, या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल, बाकी सगळ्यांचं झालं. यस देखील मित्रांनो, आपण पाहतोय सकाळच्या 17पासून जर आपण पाहिलं तर सूर्याच्या ओजस्वी आणि तेजस्वी किरणांच्या जोरावरती ही स्पर्धा पार पडली. जर आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये आपण स्पर्धा निश्चित करणं हे देखील तितकं महत्त्वाचं आहे. तितकं स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका देखील महत्त्वाची आहे, कारण एखादा निर्णय चुकला, एखादी धाव चुकीची गेली तर कदाचित सामोऱ्या संघाला भूदंड भरावा लागतो आणि जर कदाचित त्या एका धावेने आपण पराभव होऊ शकतो, तो संघ किंवा विजय होऊ शकतो. कारण जर पराभव झालेल्या संघाला कदाचित एक नव्हे तब्बल 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागते. परंतु आज सकाळच्या 17पासून रखरखत्या उन्हामध्ये आपली कामगिरी ज्या पंचांनी चोखपणे पार पडली, त्या पंचांचा देखील या मंचावरती सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय श्री राहुलजी मांजरेकर यांना विनंती करतोय आपला देखील या मंचावरती सन्मान होईल. देखील त्याचं एक सहकार्य आहे, समालोचनाची भूमिका वाजवली, मैदानामध्ये फलंदाजी केली, मैदानामध्ये गोलंदाजी केली, अशा राहुलचा सन्मान केला जातोय. मित्रांनो, ज्याने त्याचं मोलाचं सहकार्य आहे त्याचा देखील व्यासपीठावरती सन्मान केला जातो. मी विनंती करतोय या ठिकाणी. हॅलो सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी श्री सद्गुरू सेवा मंडळ दाभिळ मोरेवाडी सद्गुरू चषक 2024 या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आणि एकदम सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल मी सर्व संघांचे आणि फायनलमध्ये जो संघ आहे माझा मित्र राहुल आगरे यंगस्टार करंजाली संघ आणि माझा दुसरा मित्र राहुल मांजरेकर हा द्वितीय पारितोषिक त्याने या ठिकाणी जोरदार टाळ्या होत्या. त्या दोन्ही मित्रांसाठी जोरदार टाळ्या. राहुलसाठी बोलायचं झालं तर मला वाटतं संघाचं नियोजनामध्ये मोलाचं सहकार्य मला लाभलं असं. राहुल मांजरेकर, सकाळी मी त्याला 5 वाजता फोन केला, मला स्टंप आणून दिले. खरंच राहुल तुझे खूप खूप आभार. त्या जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय काशीनाथजी मोरे यांना विनंती, शार श्रीफळ आणि त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा. जोरदार टाळ्या वाजवतात राहुलसाठी. मित्रांनो, त्याची भूमिका जर आपण सकाळच्या 17पासून पाहिली तर चौपेर भूमिका होती. मैदानामध्ये आपल्या संघाला सावरत होता, ढासळलेल्या स्थितीतून वर आणत होता. नवे तर प्रत्येक खेळाडूच्या बाजूने पंचांच्या भूमिकेत उभा राहून निर्णय देत होता. नवे तर आम्ही थकलेल्या समालोचकांची बाजू सुद्धा मांडत होता. अशा राहुलचा सन्मान केला जातोय. खरोखर मित्रा, तुझ्या कार्याला, तुझ्या सन्मानाला हा सल्यूट असेल. नंतर यानंतरचा पुढील शुभ सन्मान आहे पंकज सावरकर. याला विनंती असेल पंकजजी सावरकर यांचा देखील सन्मान केला जाईल. विनंती करतोय माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला देखील सन्मान होईल. तसेच मित्रांनो, यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल राहुल आगरे, ज्या खेळाडूंना मित्रांनो एक चांगल्या प्रकारचा खेळ केला. संयम काय असतो, मैत्री कशी जपावी, म्हणजे एक वाक्य मी मागाशी नक्कीच सांगितलं होतं की मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रांनो, ही लढत आपल्याला मैत्रीपूर्वक पाहायला मिळाली, परंतु त्या मैत्रीला कुठेच जागा जाणार नाही अशी लढत मित्रांनो पाहायला मिळाली. या मैत्रीसाठी जोरदार टाळ्या वाजवा.
आणि गणेशजी कलबटे ग्रामीण चे खजिनदार गणेशजी कलबटे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. राहुल आगरे ज्यानं पंचांची भूमिका केली, नवे तर आपल्या संघाची बाजू देखील चांगल्या पद्धतीने मांडली आणि आपल्या संघाला सावरत या चषकावरती देखील नाव कोरलं. हा कर्णधार त्याचा देखील सन्मान केला जातोय. पंचांच्या भूमिकेत त्यानं चांगली योग्यरित्या पार पाडली, सन्मान केला जातोय. प्लीज पंकजी सावरकर, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. यस मित्रांनो, स्पर्धा ही 7 समुद्रापार पोहोचवली. कोणी ऑफिसमधून, कोणी परदेशामधून, कोणी विदेशामधून, कोणी गावामधून, कोणी घरामधून, कोणी ऑफिसमधून, प्रत्येक जण या स्पर्धेचा आनंद लुटत होता. लाखो प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले जात होते. ज्यांनी या युट्यूब लाईव्हचं लाईव्ह टेलिकास्ट केलं त्यांचा देखील सन्मान केला जाईल. मयूर पाटील यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय मयूर पाटील, आपला देखील सन्मान होतोय. मुंबई सल्लागार महादेवजी मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. मित्रांनो, या स्पर्धेची आठवण असणारं, या स्पर्धेचं प्रतीक असणारं सन्मान चिन्ह, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा गुलदस्ता देऊन त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मित्रांनो, टाळ्या कुठेतरी कमी पडतात आपल्या, कारण मित्रांनो टाळीशिवाय पर्याय नाही आहे जीवनात. जर आपल्याला एखाद्याला सहकार्य करायचं असेल तर नक्कीच आपली एक टाळी देखील एक प्रेरणादायक ठरते, त्यात काही मात्र शंका नाहीये. यस मित्रांनो, एक आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. हा सुद्धा आवाज आपल्याच दापोली तालुक्यातील आहे. अर्थात सन्माननीय ज्यांनी समालोचनाची एक चांगली बाजू सांभाळली, ज्यांची आम्हाला मोठा सहकार्य लाभलं, सन्माननीय असे प्रकाशजी गुरव साहेब ज्यांनी समालोचनाची धुरा सांभाळली, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय प्रकाशजी गुरव, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एक चांगला आवाज, चांगला व्यक्तिमत्व मित्रांनो, संयम कसा असतो आणि माणसाचं वक्तृत्वावरती कशा पद्धतीने प्रभुत्व असतं हे ज्यांनी दाखवलं, ते देखील प्रकाशजी गुरव साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. दिलीपजी जिनकडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. यस, यानंतरचा आपण पुढील शुभ सन्मानाच्या दिशेने वळतोय. प्लीज मी विनंती करतोय, सकाळच्या सत्रापासून म्हणजे का म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो, परंतु जर आपण पाहिलं तर हे सगळे पुरुष होते आणि पुरुषांच्या मागे या सगळ्या महिलांचा हात होता. मी विनंती करतोय व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या सगळ्या महिलांना आपला देखील या ठिकाणी एक सामूहिक सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. मी सर्व महिलांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या, की आपल्या दाबिळगावच्या महिला मंडळ अर्थात येस महिला मंडळाला विनंती करतोय आपला देखील सन्मान केला जाईल. हॅलो, यस, प्रत्येकाच्या कार्यानुसार प्रत्येकाचा सन्मान देखील या ठिकाणी होताना आपण पाहतोय.
सर्वांना नमस्कार. जास्त वेळ घेत नाही, फक्त 2 मिनिटं घेतो. सर्वप्रथम श्री सद्गुरू सेवा मंडळ दाभेळ आजच्या कार्यक्रमाचं हे नियोजन आणि या नियोजनासाठी खऱ्या अर्थानं कित्येक वर्षाची स्वप्न, अशा अनेक स्वप्न ज्यांनी उदयास आणली की आपल्या कावापटणी मैदानावरती असोत किंवा दाभेळ मोरेवाडी सड्यावरती असोत, की आपला संघ किंवा आपलं नियोजन हे सद्गुरू क्रिकेट संघाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे आणि असे अनेक वेळा करत आले. परंतु आजचा सोहळा हा खऱ्या अर्थानं यूट्यूब लाईव्हचा सोहळा हा सद्गुरू क्रिकेट मंच या मंचासाठी पहिल्यांदा नियोजित केलेला हा आयोजन आहे. मला अभिमान आहे, मी माझ्या विभागात फिरत असताना आज आमची जी मैत्री आहे किंवा आमचं जे बंधुत्वाचं नातं आहे हे अगदी हृदय भरून काढणारं आहे. आज सगळ्यांनाच माहीत आहे की सद्गुरू दाभेळ मोरेवाडी म्हणजे प्रख्यात असं हे गाव. आज या गावामध्ये अनेक हिरे जन्मास आले. आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य महादेवजी मोरे साहेब, त्यांच्या विचारणाने, त्यांच्या आचरणाने आज खरंच कार्यक्रम करत असलेले की आपण सगळेच बोलतो किंवा सगळ्यांनाच बोलायचा अधिकार आहे. परंतु मित्र हो, जो नियोजन करत असतो, ज्या नियोजनाच्या पाठीमागे एवढी मेहनत असते, ज्या नियोजनाच्या पाठीमागे एवढे पराकष्ट असते, हे नियोजन म्हणजे एका दिवशी बनवलेलं नियोजन नाही. असे अनेक महिने ज्यांनी या नियोजनासाठी संघटित केली, प्रयत्न केले आणि हा नियोजन आज फळास आला. म्हणून नक्कीच या महान व्यक्तींचं मी नाव घेईन की आज खऱ्या अर्थानं या क्रिकेटचं नियोजन करत असताना कित्येक दिवस, कित्येक महिने आपल्या डोळ्याचे पांजर फिजवून ज्यांनी ह्या नियोजनाची व्यूहरचना केली, असे सन्माननीय महेंद्रजी चव्हाण साहेब, सन्माननीय दिनेशजी मोरे साहेब, सन्माननीय काशीनाथजी मोरे साहेब, तसेच अशा अनेक क्रिकेटवीर. खरंच नाविन्ययोगी गोष्ट ही आपल्यासमोर आहे की हे प्रयत्न करत असताना आज खंबीरपणे हे मंडळ उभं राहते, नवीन नेतृत्वाला दिशा मिळते. या खऱ्या अर्थानं या मंडळाच्या उन्नतीसाठी असू देत किंवा या क्रिकेट मंचासाठी असू देत, सद्गुरूंची कृपा आहे. आज ब्रह्म विष्णू महेश या देवताचं एक सुंदर असं मंदिर, याची संकल्पना त्यांनी हाती घेतलेली आहे. या संकल्पनेसाठी देखील त्यांचे खूप काही प्रयत्न आहेत आणि ह्या प्रयत्नासाठी नक्कीच त्यांनी या क्रिकेटच्या माध्यमातून असोत किंवा आणखी शैक्षणिक असो, सामाजिक असो, अशा अनेक संकल्पना राबवण्याचं काम केलं. ह्याच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं आज या मंचावरती असलेले सर्व मान्यवर, सर्व महिला मंडळ, मी मगाशी प्रत्येक या मंडळातले अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष, ग्रामीण अध्यक्ष, मुंबई सचिव, ग्रामीण सचिव, महिला पदाधिकारी देखील या मंचावरती आहेत. अध्यक्ष मॅडम आहेत, सचिव मॅडम आहेत, खजिनदार मॅडम आहेत आणि खरोखर खूप असं सुंदर हे नियोजन पाहिल्यानंतर हृदयाला स्पर्श करून जाणार हे नियोजन आज आपण पाहिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे परिश्रम आहेत, हे परिश्रम खूप महत्त्वाचे आहेत. याच्या पाठीमागचा इतिहास, आज जेवढे प्रयत्न केले, जेवढी मेहनत घेतली, या ग्राउंडवरती सकाळपासून आतापर्यंतचे 16 संघ खेळले, परंतु कुठलाही गालबोट लागला नाही. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत याच्यासाठी, कारण अनेक वादविवाद होतात, अनेक गोष्टी या मैदानावरती घडतात, परंतु हे सगळे त्यांचे परिश्रम आहेत म्हणून कुठल्याही गालबोट लागलेला नाही. म्हणून मी या सगळ्या क्रिकेटवीरांना, या सगळ्या शिलेदारांना, सगळ्या मान्यवरांना माझ्याकडून नक्कीच खूप मोलाच्या शुभेच्छा देईन. असंच सामाजिक कार्य, असंच क्रिकेटच्या माध्यमातून, असंच शैक्षणिक माध्यमातून आपण नक्कीच जगभरात नाव नेऊन ठेवाल आणि नक्कीच तुमच्या पाठीमागे आम्ही सगळे आहोत
आज मला देखील सकाळपासून इथपर्यंत बोलायची संधी दिली. साहेबांनी विनंती केली, मी निघालो होतो, परंतु दिनेशजी मोरे साहेब म्हणाले की साहेब तुम्ही इथे थांबलेच पाहिजेत त्यांच्या शब्दाखातीर. आणि हा माझा मंडळ आहे, हे माझे सगळे बांधव आहेत. ह्या पोटे मी आज नक्कीच याच्यासाठी थांबलो. म्हणून तुम्हाला ब्रह्म विष्णू महेश नक्की शक्ती देव, ताकद देव आणि असेच आपले हे उपक्रम राबवण्यासाठी एक नवीन चैतन्य देव अशी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. धन्यवाद सर. नक्की तुमचे लाख मोलाचे शब्द देखील आम्हाला प्रेरित ठरले. कारण मित्रांनो, आपण जे कार्य करतो त्या कार्याचे पाठीवरती आपल्या शब्बासकीची थाप देखील आपल्या पाठीवरती येणं देखील गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आपल्या पाठीवरची शब्बासकीची थाप येते ना, तेव्हा आपण केलेल्या कार्याचं आणि जे कार्य करतोय ते योग्य आहे त्याची ती पोचपावती असते. धन्यवाद साहेब. तुमचे लाख मोलाचे शब्द, लाख मोलाच्या शुभेच्छा देखील आमच्या पाठीशी कायम असतील. मी सन्माननीय अनिलजी डिंगणकर यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच प्रकाश बालगुडे, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अनिलजी डिंगणकर, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच प्रेम विचले यांना देखील मी विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि मित्रांनो बघा, आपण जर सामना म्हटलं, पंच म्हटलं, समालोचक म्हटलं की ह्या खूप अतिमहत्वाच्या भूमिका असतात. परंतु समालोचक समालोचनाचं काम करतो, पंच निर्णय द्यायच्या बाजूने काम करतो, यूट्यूब लाईव्हचं माध्यम यूट्यूब लाईव्हचं काम करतो. परंतु मित्रांनो, प्रत्येक क्षण, प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट, प्रत्येक चेंडू टिपण्याचं काम करतो ना, तो स्कोरर असतो, गुणलेखक असतो. मित्रांनो, त्याचं लक्ष तण मन धन एक करून आजूबाजूला काय चाललंय, कोणी डिवसलंय, कोणी काय केलंय, काय चाललंय हे त्याला माहित नसतं. परंतु समोर मैदानामध्ये जवळजवळ 50 मीटर दुरीवर असणारी मॅच आणि फलंदाजाने चेंडू षटकार मारला की चौकार मारला की विकेट गेला की कॅच पकडली, हे ज्यांनी डोळ्यात टिपून आपल्या गुणलेखणीच्या द्वारात आपल्याला संध्याकाळपर्यंतचा सारांश ज्यांनी दिला ते अर्थात स्कोरर. मी त्यांचा सामूहिक सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय, मी ज्या स्कोरांची नावं घेतोय त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय मनीष लोंढे, तसेच संतोषजी मोरे आणि जितेश मोरे आणि शैलेश कुळे, जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल आणि कृपया, आणि जर त्यांच्या समवेत गुणलेखनाचं काम जर कोणी केलं असेल तर प्लीज आमच्यासोबत संपर्क करा, आपला देखील सन्मान केला असेल. मी विनंती करतोय, मनीष लोंढे, संतोष मोरे, जितेश मोरे आणि शैलेश कुळे यांना विनंती करतोय, आपला सामूहिक सन्मान केला. विनंती असेल या प्लीज थोडं गाईड स्पीडअप करा. कारण जर आपण राजेश चव्हाण, जर माझा आवाज आपल्यापर्यंत असेल तर आपण या. मनीष मोरे, आपला देखील सन्मान केला जाईल. मित्रांनो, प्रत्येकाचा या ठिकाणी सन्मान केला जाईल, कारण एक छोटंसं सहकार्य तुमचं देखील लाख मोलाची साथ देऊन गेलं. काशीनाथ कुळे यांचा देखील सन्मान केला जाईल. काशीनाथ कुळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. तसेच सन्माननीय प्रकाशजी बालगुडे यांचा देखील शुभ सन्मान केला असेल. मी विनंती करतोय, प्रकाशजी बालगुडे. शंकर मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. मित्रांनो, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असणारा गुलदस्ता देऊन त्यांचा देखील सन्मान केला जातोय. कारण मित्रांनो, सन्मान करणं देखील तितकंच गरजेचं आहे. सन्मान जर आपण पाहिला असेल ना, तर सन्मान कोणाचाच होत नसतो, कारण ज्याच्या कार्याचा, ज्याच्या प्रत्येकाच्या कार्यानुसार प्रत्येकाचा या ठिकाणी सन्मान होत असतो. जाऊया आपण सन्मान सोहळ्याच्या दिशेने. अतिथी देवो भव कक्षाकडे मायेची उबदार शाळ या टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जात आहे. मित्रांनो, तसेच आणि मित्रांनो, हे जर आपण पाहिलं ना, तर बॅनर असेल किंवा ही अद्भुत अशा ट्रॉफी चषकावरती असणारा DTP असेल, हे ज्यांनी कार्य केलं, अहोरात्री त्यांना रात्री 12 वाजता उठून जरी कॉल लावला, त्यांना सांगितलं ही चूक घडली आहे सर, देखील ह्या चुकीमध्ये करेक्शन करा आणि आम्हाला आत्ता पाठवा, हे ज्यांनी कार्य केलं, आमच्या हाकेला हो म्हणून हाक दिली आणि वेळेला उभं राहिले, ते सन्माननीय प्रेम विचळे यांचा देखील सन्मान केला जाईल. मी प्रेमजी विचळे यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे प्रेम विचलेसाठी. कारण मला वाटतं त्याला कोणतीही गोष्ट मी फक्त म्हणजे जाणं माझं फक्त एक कर्तव्य बस, बाकी सगळे हे DTP माझ्या फक्त फोनवरती आणि
मी म्हणेन रात्री मला वाटतं एकच दिवस मी फक्त रात्री 12-12:30 पर्यंत त्याच्याकडे बसलो होतो. सर्व डीटीपी त्याने एका दिवसात करून दिलं. जोरदार टाळ्या वाजवत्या प्रेम विचलेसाठी. कोणती मला वाटतं मला त्या ठिकाणी रोज रोज जाण्याची आवश्यकता लागली नाही. असं प्रेम विचलेने मला हे सगळं डीटीपी पासून सगळं हे त्यानं करून दिलं. धन्यवाद प्रेम विचलेचं. जोरदार टाळ्या वाजवत्या त्यासाठी. यस, त्यांचा देखील सन्मान होईल. मी विनंती करतोय रवींद्रजी शिगवण यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला. रवींद्रजी शिबे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. मित्रांनो, या छोट्या मित्रासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण मित्रांनो, प्रत्येकाकडे वेगळे कलागुण कौशल्य असतात. तो आज आपल्याला क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळाला नाहीये, परंतु आज सन्मानास पात्र आहे. कारण त्याने जे केलेलं डीटीपी आज सर्वांना आकर्षित करून देताना आपण पाहतोय. मित्रा, तुला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आपण आणि नक्कीच मित्रांनो, ज्यांच्या विद्यमानातून ही स्पर्धा पार पडली, अर्थात ते जर आपण पाहिलं तर सद्गुरू सेवा मंडळ दाभिळ मोरेवाडी यांचा एक प्रतिनिधी येऊन आपला एक सन्मान स्वीकारायचा, एक सामूहिक सन्मान केला जाईल. आपला एक प्रतिनिधी क्रिकेट क्लबचा, सद्गुरू क्रिकेट क्लबचा एक खेळाडू येऊन त्यांनी देखील प्रतिनिधी एकत्र नक्कीच आपला एक सामूहिक सन्मान केला जाईल. मित्रांनो, आपला देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. प्लीज थोडं काही स्पीडअप करा, जेणेकरून आपल्याला देखील आपली स्पर्धा, आपल्याला वेळ नाही आहे, आपल्याच मुलांना जरा लांब जायचं आहे. जर पाहिलं तर कोणी प्लीज मित्रांनो या. मित्रांनो, आज कदाचित तुम्हाला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली असली तरी निराश होऊन चालणार नाहीये. कारण आजचं अपयश उद्याच्या यशाचा पाठलाग करण्यासाठी, पेठून उठण्यासाठी आपल्याने नव्या यशाचं इंजेक्शन देणारं ठरेल, त्यात काही मात्र शंका नाही आहे. परंतु आपल्या प्रयत्नांना दाद म्हणून आपला हा देखील व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. याच इथे सन्मान केला जातोय प्रत्येकाच्या कारकिर्दीनुसार. यस, प्रत्येकाच्या कारकिर्दीनुसार प्रत्येकाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मित्रांनो, यस मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवायच्यात, कारण आपला एक सन्मान देखील होतोय. मित्रांनो, आपण जरी आज निराशा झाला असतात ना, तरी उद्याच्या आशा तुम्हाला नेहमी जिंकण्याच्या आशा देतील, त्यात काही मात्र शंका नाहीये. नक्कीच. आणि मित्रांनो, विनंती करतोय, जर आपण सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं ना, तर या दाभिळगावच्या मुली देखील या स्पर्धेचा आनंद लुटतात. त्यांना सुद्धा विनंती करतोय, त्यांचा देखील व्यासपीठावरती सामूहिक सन्मान होईल. त्यांना सुद्धा विनंती करतोय, आपण सन्मानासाठी यायचं आहे. प्लीज लाजू नका, कारण आपला सन्मान आहे, आपली माणसं आहेत, असो आपला देखील सन्मान केला जाईल. यस यस मित्रांनो, यानंतर आपण सन्मानाच्या दिशेने आटोपास येतोय. आपल्याला माहिती आहे तुम्ही कंटाळलात, परंतु धावता सन्मान घेऊया. आपण डायरेक्ट बक्षीस सोहळ्याकडे वळूया. नंतर आपल्यातून आपण रजा घेऊया. तुम्ही तुमच्या घरी जायला मोकळे, आम्ही आमच्या घरी जायला मोकळे. जाऊया, सन्मान सोहळ्याकडे वळतोय. सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री काशीनाथजी मोरे साहेब, त्यांची सकाळपासूनची धावपळ जर आपण पाहिली ना मित्रांनो, एक वाखणण्याजोगं होतं. त्यांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. मी काशीनाथजी मोरे यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतोय महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदनाताई मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. काशीनाथजी मोरे यांचा शुभ सन्मान होतोय. मी विनंती करतोय व्यासपीठावरती यायचंय. मित्रांनो, त्यांची धावपळ पाहिली तर मित्रांनो, धावपळ करणं तितकंच गरजेचं असतं.
कारण जर आपण पाहिलं ना तर स्पर्धा निश्चित करून चालत नाही आहे, कारण त्या स्पर्धेसाठी लागणारी मेहनत असेल, त्या स्पर्धेसाठी लागणारे साहित्य असेल, कुठे कमी तिथे आम्ही अशी जबाबदारीची जाणीव करून घेत प्रत्येक क्षणाला मदत झाली त्यांचा देखील सन्मान होतोय. यानंतर या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय विक्रमजी मोरे यांचा देखील सन्मान होईल. मी विनंती करतोय विक्रमजी मोरे यांचा सन्मान होतोय. बाबू मोरे यांच्या शुभ हस्ते विक्रमजी मोरे साहेब उपाध्यक्ष आहेत, त्यांचा देखील सन्मान होतोय. येस मित्रांनो, यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल. अर्थात आपली प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर समाजाचं काहीतरी देणं असतो, म्हणून समाजाची सेवा ज्यांनी आठवणात केली ते अर्थात समाजसेवक सन्माननीय महादेवजी मोरे साहेब यांचा देखील सन्मान होईल. मी विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान असणाऱ्या नक्कीच तसेच या मंडळाचे खजिनदार सन्माननीय अनिलजी मोरे यांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान होईल. मी अनिलजी मोरे बालचंद्र मोरे यांच्या शुभ हस्ते अनिलजी मोरे यांचा सन्मान होईल. अनिलजी मोरे यांचा सन्मान होतोय सन्माननीय भालचंद्रजी मोरे यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय सद्गुरू सेवा मंडळाचे दाभीड माजी अध्यक्ष शंकरजी मोरे यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय शंकरजी मोरे आपण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. राकेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. तसेच यानंतर एक तसेच सद्गुरू सेवा मंडळ मुंबई दाभीड मुंबई या मंडळाचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय संयुक्त हा सन्मान होईल. विनंती करतोय सर्व कार्यकर्त्यांना आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे. सर्व कार्यकारिणीला विनंती असेल संतोषजी अगरे आणि नितीन काणे यांना विनंती करते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यस या देखील या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. या ठिकाणी मित्रांनो विशेष सन्मान, कारण मित्रांनो आपण जर पाहिलं ना तर प्रत्येकाचा सन्मान प्रत्येकाचं सहकार्य तितकं लाख मोलाचं होतं.
जर आपण पाहिलं तर स्पर्धेच्या नियोजनापासून स्पर्धेच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाने इथं सहकार्य केलं, परंतु एक विशेष सहकार्य असताना त्यांचा देखील सन्मान केला जाईल. या ठिकाणी आम्हाला विशेष सन्मान विशेष ज्यांचं सहकार्य लागलं ते अर्थात महेंद्रजी चव्हाण यांचा देखील व्यासपीठावरती सन्मान होईल. मी विनंती करतोय महेंद्रजी चव्हाण यांना आपण व्यासपीठावरती सन्मान स्वीकार. आणि जर आपण पाहिलं ना तर सद्गुरू सेवा मंडळ देणगी स्वरूपात असो, प्रत्येक क्षणाला ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य लाभलं ना मित्रांनो, यांच्या जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी, महेंद्र चव्हाण साहेब साठी मित्रांनो त्यांचा देखील सन्मान होईल. मी सन्माननीय काशीनाथजी मोरे या मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या कुठेतरी कमी पडतात मित्रांनो. आता आपण शेवटच्या टप्प्यात येऊन टेपलोय. मी शेवटची तुमची जास्तीत जास्त 10 मिनिटं घेणार आहे, कारण मित्रांनो शेवटची 10 मिनिटं जर आपण पाहिलं तर तुम्हाला सुद्धा घरी जायचं आहे, आम्हाला सुद्धा घरी जायचं आहे. या ठिकाणी यानंतरचा पुढील विशेष सन्मान असेल नितेश करंजकर यांचा देखील सन्मान होईल. मी विनंती करतोय नितेश करंजकर मित्रांनो यांचं देखील मुलाचं सहकार्य आहे. क्षणाला मित्रांनो देणगीपासून प्रत्येक मैदानापासून चांद्यापासून बांध्यापर्यंत ज्यांचं सहकार्य लागलं ते असतात नितेशजी करंजकर. काशीनाथजी कुळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल मित्रांनो त्यांचं अजून विशेष सहकार्य लागलं. सकाळच्या सत्रापासून जर आपण म्हटलं पंचांची भूमिका असेल, इथे जर मैदानाच्या आजूबाजूला काय कमी तिथे आम्ही अशी ज्यांनी भूमिका बजावली, म्हणजे त्यांनी रात्रीपासून जर बघितलं ना तर मी एकच सांगेन चांद्यापासून बांध्यापर्यंत ज्यांचं सहकार्य लागलं, क्षणाला ज्यांचं सहकार्य लागलं ते अर्थात अनिलजी डिंगरकर यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय अनिलजी डिंगरकर सर आपला देखील सन्मान होतोय. मी दिनेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होताना आपण पाहायला मिळेल. आणि विशेष सन्मान होतोय सन्माननीय अनिलजी डिंगणकर साहेब यांचा देखील सन्मान होतोय. त्यांनी पंचांची भूमिका बजावली. इकडे मैदानाच्या पॅव्हिलियन कक्षामध्ये काही कमी तिथे आम्ही अशीच भूमिका बजावली. ते अनिलजी डिंगणकर यांचा देखील सन्मान होतोय. या ठिकाणी यानंतर पुढील शुभ सन्मान असेल सन्माननीय दिनेशजी मोरे साहेब यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय. मी विनंती करतोय काशीनाथजी मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होईल. मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा या माणसासाठी, कारण मित्रांनो प्रत्येक क्षणाला कोणत्याही प्रकारची कमी या ठिकाणी भासून दिली नाहीये. अशी दिनेशजी मोरे या मंडळाचे जे सचिव आहेत, देणगी असेल स्पर्धा असेल ज्यांच्या विद्यमानातून मोलाचं सहकार्य लाभलं ते अर्थात दिनेशजी मोरे यांचा देखील सन्मान होईल. लक्षात घ्या सर्वांचं. या ठिकाणी मला वाटतं आमच्या या प्रथमच माझीने त्यांची ओळख झाली व्हॉट्सअपच्या मार्फत. असे माझे मित्र सन्माननीय, आपण सकाळपासून त्यांच्या सुंदर आवाजामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या आवाजावरती नाचवलं. अशा माझे मित्र सन्माननीय, मला वाटतं एकदाच कॉल केला आणि साहेबांनी मला हो म्हणून सांगितलं. असे माझे मित्र सन्माननीय सिद्धेशजी हुतेकर साहेब हे विरारला राहत असताना सुद्धा सकाळी 7 वाजता या ठिकाणी मैदानात हजर राहिलेले होते. परंतु त्यांच्या जोरदार टाळ्या वाजवायचे. सिद्धेशजी हुतेकर मोलाचं असं सुंदर असं बोलकं व्यक्तिमत्व आदरणीय सिद्धेशजी हुतेकर, जोरदार टाळ्या वाजवते सर्वांसाठी. सर खरोखर आपण उत्तम असं समालोचन आपण केलात आणि आमची स्पर्धा यशस्वी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सन्माननीय अध्यक्ष काशीनाथजी मोरे यांना विनंती होते त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवत आहेत सिद्धेशजी हुतेकर सरांसाठी. सर धन्यवाद. आपण खरोखर सुंदर असं समालोचन केलात त्याबद्दल आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो. असं सहकार्य आपण
आमच्या मंडळाला राहो अशीच अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद. खऱ्या अर्थाने जर सांगायचं गेलं तर मित्रांनो, समालोचनाची धुरा आज माझ्यावरती सोपवलं. मला जवळजवळ 2 महिन्यापूर्वी असं कळलं होतं की अशी स्पर्धा आहे, पण ती दातेवलीमध्ये आहे, दिवानगरीमध्ये आहे. तारीख खाली असेल तर सांगा. परंतु मित्रांनो, मी एवढा मोठा कोण समालोचक नाही आहे, परंतु लोक म्हणतात बरा करतोस म्हणून मी करतो, नाहीतर मी तुमच्यापेक्षा लहान आहे. कारण मित्रांनो, जर माझा जर अनुभव बघितला तर मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने जर सांगायचं गेलं तर कालच्या रात्रीपर्यंत माझी स्थिती नव्हती की मी ह्या स्पर्धेपर्यंत पोहोचेन. परंतु काय असतं मित्रांनो, आपण एखाद्याला शब्द दिलेला असतो, त्या शब्दावरती समोरचा माणूस आपल्यावरती इतका विश्वास ठेवतो, त्या विश्वासाला कधी दगा द्यायचा नसतो. अनेक अडचणी आल्या, अडचणींना सामोरं जावं लागलं. आज खऱ्या अर्थाने जर म्हणायला गेलं तर दिनेश सर, आज ना माझी एका गाण्याची शूटिंग लागली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की आज तुम्ही याच, आज काही करून कॅरेक्टर कमी आहेत, आज तुम्हाला यावंच लागेल, तुम्ही मेन रोल करायचं, कॅरेक्टर घ्या. मी त्यांना सांगितलं आजच्या गाण्याची शूटिंग आहे, पाहिजे तर मी रात्री नाईटला शूटिंगला येतो, आपण नाईटला शूटिंग करू, पण एका माणसाला मी जीवाभावाच्या माणसाला मी शब्द दिलाय, तो शब्द पाळायला पाहिजे. नक्कीच सर, आपण सर्वांनी दिलेलं प्रेम आज एकदम पूर्ण भारावून गेलो. आज जर खऱ्या अर्थाने बघितलं तर दापोली तालुक्यासाठी मी नवीन आहे. आतापर्यंत जर बघायला गेलं तर 1 ते 2 स्पर्धा केल्या या ठिकाणी, परंतु जर इतकं प्रेम मिळालं, खूप छान बरं वाटलं की असं सातत्याने असं जर प्रेम, जीवाभावाची माणसं जर मिळत गेली तर नक्कीच मित्रांनो आयुष्यामध्ये काहीतरी कलाटणी मिळू शकते. खरंच दिनेश सर, एक नक्कीच सांगेन, आयुष्यामध्ये ना मी तब्बल या समालोचकीय जीवनातील, आज सकाळचं सरांनी स्टेटस बघितला मी येतोय असं त्यांना समजल्यानंतर सकाळी मी जवळजवळ 5-5:30ला स्टेटस टाकला. निघाल्यानंतर मी स्टेटस टाकला की आज दिवानगरीमध्ये जातोय आणि माझ्या आयुष्यातील आजची जर माझं वय बघितलं तर वय वर्ष सगळ्यांपेक्षा कमी आहे. जर बघायला गेलं तर वय वर्ष 23 वर्ष आहे आणि वयाच्या 23व्या वर्षी आज एक मोठेपणा म्हणून नाही सांगत, मी अनुभव सांगतो तुम्हाला. आज वयाच्या 23व्या वर्षी माझ्या आयुष्यातील आणि समालोचकीय जीवनातील आजची ही माझी 220वी स्पर्धा आहे आणि 220व्या स्पर्धेत हा आलेला अनुभव हा वेगळा आहे. म्हणून मी सांगतो, खरोखर जीवाभावाची माणसं भेटली, माणसांचं प्रेम भेटलं, त्या माणसांच्या सदैव मी ऋणात राहीन. आणि मित्रांनो, कदाचित समालोचन करत असताना, कारण भावनेच्या भरात असतो, आवाजात असतो, बोलता बोलता, कारण चालता चालता कदाचित कोणाला चुकून माझ्या तोंडातून अवघड वाक्य गेलं असेल, चुकीचं वाक्य गेलं असेल, कारण माणसाची बोल आहे. कारण जर असं म्हटलं जातं की ज्याच्या बोलीवरती ज्याचा जाब आहे तोच खरा यशस्वी ठरतो. कारण मित्रांनो, कारण कदाचित भावनेच्या भरात माणसाकडून चुका होतात. जर चुका झाल्या असतील तर मला पदरात द्या, मी जाता जाता मला लागणाऱ्या भाईंदरच्या खाडीमध्ये त्या विसर्जन करीन आणि तुमच्याकडून मिळालेलं प्रेम मी घरी घेऊन जाईन. धन्यवाद मित्रांनो. आता आपण शेवटच्या क्षणाकडे येतोय. मी नक्कीच सांगेन, आपल्याला जरी पाहायला मिळालं, खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना, तर मी एक नक्कीच सांगेन हरणाऱ्या संघाला की बोलणारे बोलत जातील, विचार त्यांचे सोडून द्या. काय म्हणतो, हरलोय आज आपण नाही हरलो, आपला संघर्ष हरलाय. म्हणून काय म्हणतो, बोलणारे बोलत जातील, विचार त्यांचे सोडून द्या, पुन्हा एकदा खेळण्यासाठी अपयशाचं अमृत घ्या. कारण मित्रांनो, अपयशाचं अमृत का घ्या म्हणतोय, कारण जिद्दीनं पेटण्यासाठी आपण ज्यावेळी मागे आलेलं अपयश, ज्यावेळी आपण संघर्षाची, तो संघर्ष कमी पडलेला संघर्ष ज्यावेळी पुन्हा एकदा आपण पेटून उठतो ना, तेव्हा जिंकण्याची आशा निर्माण होते. कारण आपण जग जिंकण्याची स्वतःचा आत्मविश्वास जिंकला पाहिजे. मी सकाळच्या मगाच्या सत्रामध्ये मला सांगितलं, बोलता बोलता बाईट्स मध्ये एका सांगितलं की राहुल मित्रांनी सांगितलं की नक्कीच आम्ही 2 वर्षापूर्वी याच मैदानावरती आम्ही सेकंड प्राइज मारलं होतं आणि तोच संघर्ष 2 वर्षाची आम्हाला पराभवाची भूल आज याच मैदानावरती विजयापासून सुरुवात करायची. आणि त्याने त्याच्या सकाळपासूनचे प्रयत्न ते आपल्याला दिसून आलं की काय करायचं, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षकाला सामावून घ्यायचं, कशा पद्धतीने आपल्या प्लेअरला सांभाळून घ्यायचं. चुका होत असतात, कारण मित्रांनो माणसाकडून चुका होत असतात, कारण चुका सुधारण्याचा अधिकार देखील आपल्याला असतो. परंतु कदाचित एक झालेली चूक आपल्याला कधीतरी महागात पडते, परंतु त्या चुका त्याने पोटात घेतल्या, आपल्या संघाला देखील सांभाळून घेतलं. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो. विजय संघाचं आपण स्वागत करूया, पराजय संघाचे सुद्धा स्वागत करूया. मेन गोष्ट या ठिकाणी विजय कोण झालाय, तर विजय झाला आयोजक. का आयोजक विजयी झालाय मित्रांनो, कारण या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही. मित्रांनो, आयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा.
धन्यवाद. आपलं प्रेम असंच आमच्यावरती अतोनात राहू. आपण जाऊया वैयक्तिक पारितोषिकांकडे. मित्रांनो, जर कदाचित आजूबाजूला जर आपण पाहिलं ना, ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी आहेत, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल, चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल, तर प्लीज आमच्याकडे नाव द्या. आपला देखील या व्यासपीठावरती सन्मान होईल. कारण या व्यासपीठावरती प्रत्येकाचा सन्मान अशा करता होतोय, प्रत्येकाच्या कारकिर्दीनुसार, प्रत्येकाच्या सहकार्यानुसार या व्यासपीठावरती सन्मान होतोय. कदाचित राहिलं असेल तर नाव नक्कीच सांगा, आम्ही आपला सन्मान करू. जाऊया आपण ज्या खेळाची, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, तो क्षण जवळ येऊन टिपला. आता बक्षीस वितरण सोहळा, व्यासपीठावरच्या मान्यवरांचा शुभ सन्मान झाला. आपण जाऊया वैयक्तिक पारितोषिकांकडे. आपण जातोय वैयक्तिक पारितोषिक असेल मित्रांनो, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक असेल. देखील मित्रांनो, जर आपण पाहिलं ना, तर प्रत्येकाचं या ठिकाणी नाव घेणं, आता आपल्याकडे वेळेची मर्यादा असेल, पण प्रत्येकाची जर आपण बघा, जर मित्रांनो आपण पाहिलं तर सहकार्यातून, प्रत्येकाच्या सहकार्यातून ही स्पर्धा पार पडली. आपण जाऊया वैयक्तिक पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज, आणि उत्कृष्ट गोलंदाजचा किताब आपल्याला ज्यांनी दिलाय ते आता सन्माननीय आकाश अनंत मोरे आणि हे काय शरद खापरे, अच्छा ओके, नक्कीच मित्रांनो, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील ठरलाय शरद खापरे. याला विनंती करतोय मित्रांनो, टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं मित्रांनो. ज्या खेळाडूनं तब्बल 8 विकेट ज्या खेळाडूनं घेतल्यात या स्पर्धेमध्ये, तो ठरलाय सर्वोत्कृष्ट गोलंदाज. सन्माननीय ज्यांच्या विद्यमानातून हे चषक आपल्याला प्राप्त झालं, सन्माननीय आकाश अनंत मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. त्यांच्या खेळीची दाद दिली जाईल, शुभेच्छा दिल्या जातील. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आकाश खापरे. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवायच्यात. शरद खापरे, आकाश अनंत मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. सन्माननीय अध्यक्ष काशीनाथजी मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल मित्रांनो. आणि नक्कीच मित्रांनो, भव्य दिव्य असं चषक आणि पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे, तो अर्थात आपण पाहतोय शरद खापरे. याला देखील सन्मानित केलं जाईल. आणि मनीष मोरे यांच्या शुभ हस्ते पर्पल कॅप प्रदान केली जाते मित्रांनो. आणि जाऊया पुढचं पारितोषिकाकडे. मित्रांनो, आता मी तुमच्याकडे येतोय, कारण आता मला तुमच्या सहकार्याची गरज आहे, तुमच्या आवाजाची गरज आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज जे चषक आपल्याला प्राप्त झालेलं आहे, सन्माननीय अनेश नारायण मोरे यांच्याकडून आपल्याला प्रदान झालेला आहे. मित्रांनो, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असेल? येऊ द्या आवाज, आवाज येऊ द्या. तिकडून आवाज येत नाही मला, अजून इकडून आवाज येत नाही. अरे बापरे, तुम्हाला वाटत नाही तुम्ही सर्वोत्कृष्ट फलंदाज असाल? म्हणजे बघा, मी सुरुवातीला सांगितलं होतं जग जिंकण्यापेक्षा आपला स्वतःचा आत्मविश्वास जिंका. परंतु मित्रांनो, या ठिकाणी एक आवाज आलाय, कुठून तरी चोरीचा आवाज आलाय, बारका आवाज आलाय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलाय कल्पेश मोरे, ज्या खेळाडूनं तब्बल 73 धावांची खेळी केली आहे. 73 धावांची खेळी केली आहे. तब्बल सर्वोत्कृष्ट धावा ज्यानं किताब गेला आहे, तो आता सद्गुरू दाबीळ मोरेवाडी संघाचा कल्पेश मोरे, रमेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. जे पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले, सन्माननीय अनेश नारायण मोरे यांच्या शुभ हस्ते प्राप्त झालेलं आहे. खरोखर जर आपण पाहिलं ना, तर सकाळच्या सत्रामध्ये या खेळाडूची हाफ सेंचुरी एका धावेने हुकली. जर कदाचित एक चेंडू शिल्लक असता तर नक्कीच या स्पर्धेमध्ये एक नवा विक्रम रचता आला असता. शुभेच्छा असतील मित्रा तुला. मित्रांनो, पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे कुमार प्रथमेश काशीनाथ कुळे यांच्या विद्यमातून प्राप्त झालेला आहे. आणि मित्रांनो, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला आहे तो अर्थात रोहित बालगुडे, यंग स्टार करंजाळी संघाचा.
विनंती करतोय प्रथमेश काशीनाथ कुळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ताचा सन्मान करायचा. बारक्याचा असे सन्मान केला जातोय. आणि मित्रांनो अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा बाकी होता. यस मित्रांनो अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार असेल हितेश बुरटे याला दिला जातोय. मित्रांनो विनंती असेल हितेश याला मित्रांनो चांगल्या प्रकारचा खेळ देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हितेन बुरटे ओके हितेनला सन्मान केला जात आहे मित्रांनो यंग स्टार करंजाळी संघाचा. या ठिकाणी अंतिम सामन्याचा पुरस्कार ज्यांच्यामधून प्राप्त झाला आहे कुमार वियांश विक्रम मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांना प्रदानित केलं जात आहे. यस मित्रांनो आता शेवटचा किताब असेल नजरा असतील हे दिसणाऱ्या भव्य दिव्य कप वरती असतील. मालिकावीर या स्पर्धेतील मालिकावीर कोणता संघ ठरला असेल बघावा लागेल. थांबूया आपण कोणत्या संघातील खेळाडू असेल मित्रांनो सांगा बरं. आता मी तुमच्याकडे येतोय. या स्पर्धेतील मालिकावीराचा किताब कोण जिंकला जाईल कोणाचं नाव असेल मित्रांनो मालिकावीर या स्पर्धेतील कोण असेल. आवाज येऊ द्या जोरात आवाज येऊ द्या. आवाज तुमचा येत नाही मित्रांनो. नाही यांना सुशांत आणि मित्रांनो नक्कीच एक उत्कृष्ट फलंदाज ज्याने किताब जिंकला त्यांचं ऑरेंज कॅप राहिलं. प्लीज कलेक्ट करायची आहे. सन्माननीय कल्पेश मोरे याने ऑरेंज कॅप आपण घेऊन जायचं आहे. मित्रांनो आवाज येऊ द्या. मालिकावीराचा पुरस्कार कुठे जिंकला जाईल. आवाज येत नाही मित्रांनो. आवाज नाही येत. आवाज येऊ द्या मित्रांनो. आवाज येऊ द्या. आवाज येत नाही मित्रांनो. जोपर्यंत तुमचा आवाज येत नाही तोपर्यंत हा पुरस्कार दिला जाणार नाहीये. घेऊया जाऊया. या स्पर्धेतील मालिकावीराचं बक्षीस आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सन्माननीय कुमार पियुष विक्रम मोरे याचकडून प्राप्त झालेला आहे. आणि मालिकावीराचा किताब जिंकला जातोय तो आहे बोला आता कोण असेल. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेतील मालिकावीराचा किताब जिंकला जातोय अर्थात महेंद्र शिवगण. ज्यानं आपल्या खात्यामध्ये 53 धावा जमवल्यात मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजूया महेंद्रसाठी. आणि नक्कीच या ठिकाणी मी महेंद्रला आता थांबवणार आहे मित्रांनो कारण आता जर बघायला गेलं तर स्पर्धा शेवटच्या वाटेवरती आहे. मालिकावीराचा किताब जिंकला जातोय मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजवायच्या. खेळाडू आहे मित्रांनो आता जर आपण पाहिलं तर योगी 11 पांगारी संघाचा हा खेळाडू आहे मित्रांनो. मालिकावीराचा पुरस्कार जिंकला जातोय. नक्कीच मित्रा कसं वाटतंय. खूप बरं वाटतंय. सर्वप्रथम म्हणजे आम्ही पहिल्यांदाच हा सामना खेळलो म्हणजे योगी 11 त्यामुळे सर्व प्लेयरनी 100% योगदान दिलंय त्याबद्दल सर्व संघाचे अभिनंदन आणि बाकीच्या संघाचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. नक्कीच थांब मित्रा नक्कीच मी तुला विचारतोय संघाचं बद्दल तू सांगितलंस. आजचा तुझा एकंदरीत खेळ पाहिला असेल या स्पर्धेबद्दल नक्की काय सांगशील. तुझा खेळ आज सकाळच्या 17 पासून नुसता तू बरसत होता. एक समालोचन करायला सुद्धा आम्हाला एक हुरूप येत होता की महेंद्र आला की महेंद्र सिंग धोनीची आठवण यायची. आणि मी ज्या वेळी महेंद्र सिंग धोनीची आठवण काढली ना त्यावेळी महेंद्रने चौकार मारलाय. काय सांगशील. सर्वप्रथम म्हणजे माझ्यासाठी पहिली ट्रॉफी असेल त्यामुळे मला खूप बरं वाटलं. आधी मला सपोर्टला म्हणजे माझा आता तो सुदेश शिगवण हा सुद्धा आलाय त्याने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले कारण तू बॅट्समॅन आहे तू खेळू शकतोस. खूप खूप त्याचे धन्यवाद. बस. नक्कीच मित्रांनो या गोष्टीतून एक सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळतं आयुष्यात पहिली मिळालेली गर्लफ्रेंड आणि पहिली मिळालेली ट्रॉफी कधीच विसरू शकत नाही. जोरदार मित्रासाठी टाळ्या वाजव्या. शुभेच्छा असतील मित्रा तुझ्यासाठी. जाऊया आपण आता जर पाहिलं तर शेवटच्या आपण टप्प्याकडे आलोय. जर कदाचित मी पुन्हा एकदा एक पुकार करतोय जर कदाचित कोणाचा चुकून सन्मान राहिला असेल तर प्लीज आम्हाला सांगा देखील. आता जर आपण जातोय मित्रांनो या स्पर्धेतील
उपविजेता संघाला पारितोषिक दिलं जाईल या स्पर्धेतील नक्कीच. आणि उपविजेता संघ असेल तो मित्रांनो अर्थात जर आपण पाहिलं तर योगी 11 पांगारीचा संघ उपविजेता ठरला. मी विनंती करेन मित्रांनो की सर्व खेळाडूंना की आपला 15 खेळाडूंचा जो संच आहे तो लाईनअप मध्ये याचा आपल्याला मेडल प्रदान केलं जाईल. जर आपण पाहिलं तर स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक होतं रोख रक्कम 10,000 रुपये आणि चषक ज्यांच्या विद्यमानातून चषक आपल्याला प्राप्त झालं ते अर्थात कुमार आयुष अनंत हुमणे आणि ज्यांच्या विद्यमानातून 15 मेडल प्राप्त झाली ते अर्थात सन्माननीय श्री नितेश करंजकर. ओके नक्कीच. ज्यांच्या विद्यमानातून आपल्याला द्वितीय पारितोषिक आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून लागलं ते अर्थात नितेश करंजकर यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला. आणि मित्रांनो चेकबोर्ड ज्यांच्याकडून प्राप्त झाला ते अर्थात आयुष अनंत हुमणे यांच्याकडून. आणि हे 15 खेळाडूंसाठी मेडल असेल ते अर्थात प्राप्त झाले सन्माननीय शंकर लक्ष्मण मोरे यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी प्रदान केले जाईल. मी विनंती करतोय लांबनप मध्ये यायचं आहे मित्रांनो. थोडं काही थोडं स्पीडअप करा जेणेकरून आपल्याला या व्यासपीठाची रजा देखील घ्यायची आहे. यस मित्रांनो या ठिकाणी सन्मान केला जाईल. मित्रांनो देखील एक मानाचं चषक रोख रक्कम 10,000 रुपये देऊन पारितोषिक वितरण केलं जात आहे. यस मी कर्णधाराला विनंती करतो आपण ट्रॉफी कलेक्ट करायची आहे, आपला चेक कलेक्ट करायचा आहे आणि उद्या आहे सोमवार म्हणजे मित्रांनो सोमवारी चेक बँकेत नेऊन ठेवायचा आहे म्हणजे आपला चेक वटवला जाईल, कॅश भेटली जाईल. मित्रांनो जाऊया द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे अर्थात तो आपण पाहतोय योगी 11 पांगारीचा संघ. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
नितेश करंजकर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील हे केलं आहे. यस धन्यवाद. यस मित्रांनो, या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मान मिळवलाय. अर्थात मित्रांनो, तब्बल 1 नव्हे, तब्बल 2 नव्हे, तब्बल या सद्गुरू सेवा मंडळ दाबिळ यांच्या डायरीवरती 1 नव्हे 2 नव्हे, तब्बल 365 दिवस त्यांच्या ओटांवरती नाव गुणगुंतलं जाणार आहे. अर्थात सद्गुरू चषक 2024 पर्वाचा मानकरी ठरलेला संघ जर मित्रांनो कोणता असेल तर यंग स्टार करंजाळी संघ. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो त्या संघाला, कारण मित्रांनो त्या संघाचे परिश्रम, त्या संघाचे कष्ट देखील आपण पाहिले. त्यांना मी विनंती करतोय आपला 11 खेळाडूंचा संच घेऊन लाईनअप मध्ये यायचं. मित्रांनो आपला देखील 15 खेळाडूंचा संच घेऊन लाईनअप मध्ये यायचं. आपल्याला मेडल दिलं जाईल आणि विजेत्या संघाला मेडल ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे सन्माननीय काशीनाथ विश्राम कुळे यांच्या विद्यमातून हे मेडल आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि बक्षीस त्यांच्या विद्यमातून प्राप्त झालेलं आहे ते अर्थात सन्माननीय शांताराम महादेव मोरे यांच्या स्मरणार्थ यस मित्रांनो या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर नंतर यानंतर मित्रांनो यस यस मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं यस मित्रांनो यानंतर जर आपण पाहिलं तर विनंती असेल कर्णधाराला की आपण चषक घेऊन जायचं आहे आणि आपल्या 11 खेळाडूंचा संच इथे बसवायचा. नक्कीच मान्यवरांच्या शुभ असते. मित्रांनो आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजूया. सद्गुरू चषक नक्कीच मित्रांनो जर आपण पाहिलं तर सद्गुरू सेवा मंडळ दाबिळ मोरेवाडी आयोजित या चषकासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या ज्यांच्या विद्यमानातून लाभलंय ते सन्माननीय कैलासवासी शांताराम महादेव मोरे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री दीपक शांताराम मोरे, प्रवीण शांताराम मोरे, सन्माननीय रोहित रामचंद्र कुळे, सन्माननीय राहुल रामचंद्र मोरे आणि सन्माननीय श्री रोशन रामचंद्र मोरे यांच्या विद्यमानातून मित्रांनो हे पारितोषिक प्राप्त झाले आहे. मित्रांनो विनंती असेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन हे पारितोषिक त्यांना प्रदान करायचं आहे. यस मित्रांनो या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ अर्थात यंग स्टार करंजाळी संघ. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवू द्या. यस मित्रांनो या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. या ठिकाणी प्राइज कलेक्ट केलं जात आहे. मित्रांनो
नक्कीच मित्रांनो या ठिकाणी ही स्पर्धा संपुष्टात येताना पाहिली आहे मित्रांनो. अखेर यस मित्रांनो या ठिकाणी यस मित्रांनो विनंती असेल कोणाचा मोबाईलचा चार्जर असेल, कोणाचा चार्जर राहिला असेल तर प्लीज कलेक्ट करा. होय थांब एक मिनिट. हा स्कोरर वगैरे सगळं सांगितलं कॅमेराचं म्हणतोस एक मिनिट त्यांना विचार झालं इथं सगळं. यस मित्रांनो पुन्हा एकदा जर कदाचित आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर पोटात घ्या. पुन्हा एकदा आपण नव्याने भेटूया, नव्याने जगूया. आपण या व्यासपीठावरती पुन्हा एकदा भेटूया, घेऊया आपल्यापासून रसा घेतोय. धन्यवाद.